soon. ध्यान म्हणजे काय याबद्दल आपल्या वेगवेगळ्या कल्पना असतात. ध्यान म्हणजे आपले विचार आणि भावना यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. तुमच्या भावना आणि विचार यांच्याकडे बघण्याची नजर बदलावी कशी हे शिकताना तुम्ही सतत विचलित होत राहता. काय करायचं आहे हे तुम्ही विसरून जाता, पण काही हरकत नाही. या सगळ्यासाठी सराव लागतो. मनाला शिकवणं हे आपल्याला वाटतं त्याहून काहीसं वेगळं आहे. विचार थांबवणं आणि भावनांची हकालपट्टी करणं म्हणजे ध्यान अशी सर्वसाधारण समजूत असते, पण प्रत्यक्षात तसं नसतं. हे एका साध्या पद्धतीने समजावून घेऊया. एखाद्या गजबजलेल्या रस्त्यावर तुम्ही उभे आहात अशी कल्पना करा बरं. आता तुमच्या आजूबाजूला धावणाऱ्या गाड्या म्हणजे तुमचे विचार आणि तुमच्या भावना. आता तुम्हाला काय करायचंय तर तिथेच एका ठिकाणी स्थिर राहून त्यांना फक्त बघायचं आहे. खूप सोपं वाटतंय नाही का? बरोबर. आता खरं तर होतं काय की आजूबाजूला अशी धावपळ चालू असेल तर आपल्याला उगाचच थोडंसं बेचैन व्हायला होतं. साहजिकच आपण तिथे जाऊन ती धावपळ थांबवण्याचा प्रयत्न करतो, किंवा कधीकधी मन त्यातल्या एकाच गोष्टीला पकडून त्याच्या मागे जात राहतं. आपल्याला नुसतं इथे बसायचं आहे हे आपण विसरूनच जातो आणि मग या धावपळीने आपल्या बेचैनीत अजूनच भर पडते. तेव्हा या धावपळीत न गुंता त्याबरोबरचं नातं कसं बदलावं याचे धडे आपल्याला मनाला द्यावे लागतात. थोडक्यात शिकायचं काय आहे तर जे तुमच्या सभोवताली आहे त्याच्याकडे बघायची एक वेगळी नजर कमावणं. हे जेव्हा सहजपणे जमू लागतं तेव्हा आपल्याला शांततेची भावना अनुभवायला मिळते. भवतालाशी नातं बदलणारा वेगळा दृष्टिकोन रुजवताना बरेचदा आपण मूळ उद्देशच विसरून जातो आणि शेवटी भरकटतो. अर्थातच तुमचंही तसंच होत असणार. मग जेव्हा आपल्याला हे आठवतं तेव्हा गोंधळातून बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला पुन्हा उभं राहायचं आहे, फक्त रहदारी बघत. अर्थातच यामुळे शरीर आणि मन दोन्हीही सैलावल्याचा अनुभव येतो. नमस्कार. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात आपलं स्वागत आहे. आरामशीर बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे उघडे राहू द्या, नजर एकटक कुठेतरी केंद्रित करा. तयार झाला असाल तर फक्त 2 दीर्घ श्वास घ्या. हे दोन्ही श्वास नाकाने घ्या आणि तोंडाने बाहेर सोडा. श्वास घेताना भरल्यासारखं वाटणारं शरीर आणि श्वास सोडल्यावर काहीसं सैलावलेलं शरीर लक्षपूर्वक डोक्यात नोंदवून ठेवा. श्वासोच्छवासासोबत छातीच्या भात्याबरोबर शरीरही कशा प्रकारे वर खाली होतंय याची मनानेच दखल घ्या. आजूबाजूला असलेले आवाज कानावर पडू द्या, पण त्यांच्याबद्दल कोणताही विचार न करता फक्त त्याची जाणीव होऊ द्या. फक्त शरीराला शांतपणा आणि अस्वस्थपणा कशा तऱ्हेनं जाणवतो याचं भान राखत ते समजून घेत तुम्ही इथे बसला आहात. मनाला संपूर्ण शरीरात एकदा फिरवून आणा
शरीरात कुठे अस्वस्थता जाणवत असेल वा आरामाचा अनुभव येत असेल तर त्याची नोंद मनात करा. शरीरावरून मनानेच एकदा नजर फिरवा. आता शरीरात जात असलेला श्वास आहे हे तुमच्या मनाला जाणवू द्या. त्याबरोबर तुम्हाला कधी आपलं बळ वाढत आहे असं वाटतं तर कधी कमी पडल्यासारखं वाटतं. याची जाणीव तुम्हाला होत नसेल तर फक्त पोटावर नुसता हात ठेवा. त्याही आधी शरीराच्या कुठल्या भागाची तुमच्या श्वासासोबत हालचाल होत आहे ते बघा. त्या हालचाली समजून घेण्याचा प्रयत्न करा. श्वास मोठा आहे का छोटा हे ओळखता येतंय का ते समजून घ्या. हे सगळं तुम्हाला अगदी सहजपणे जमलं तर फक्त श्वास मोजा आणि छाती रुंदावणं सोबत उच्छ्वास करताना ती पुन्हा आकुंचित होत पुढच्या श्वासासाठी तयार राहते. या हालचाली अनुभवा. श्वास 10 पर्यंत मोजा. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा. हे करत असताना मन केव्हा भरकटत असतं याची फक्त नोंद घ्या आणि पुन्हा श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. आता जिथून सुरू केलं होतं तिथेच परत येऊ. यानंतर शरीरावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा शरीरात कुठे काय होतंय याची जाणीव करून घ्या. सभोवतालचे वेगवेगळे आवाज आता ओळखीचे झाले आहेत. तुम्हाला हवं तेव्हा डोळे उघडा. आता स्वतःशी थोडा संवाद साधा. स्वतःला विचारा, ट्रॅफिक कसं होतं? 5 मिनिटांपूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय? स्वतःची परीक्षा घ्यायची नाहीये तर फक्त फरक दिसतो आहे का एवढंच बघायचंय. या प्रयोगात रहदारी वाढणं कमी होतं. हे कमी होणं याला महत्त्व नाही. म्हणजेच तुमच्या मनात किती विचार गर्दी करतात याच्याशी काहीही देणं घेणं नाही. महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही त्या विचारांकडे कसं बघता. आपण त्या विचारांशी कशा तऱ्हेने जोडलो आहोत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. उद्या कदाचित आपण अजून अलिप्त हो. अर्थातच तुम्ही 4थ्या दिवसाच्या सत्रासाठी उद्या येथे हजर असणारच आहात. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम् आत्मोऽहम् आत्मोऽहम् आत्मस्वरूपोऽहम् आत्मोऽहम् आत्मोऽहम् आत्मस्वरूपोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं
सत्योऽहं सत्यस्वरूपोऽहं सत्योऽहं सत्योऽहं सत्यस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम्